नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये वसुहत्या, नंदिनी आणि जीवाला काव्य आणि पार्थच्या पाया पडायला लावते, त्यांचा आशीर्वाद घ्यायला लावते. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होणार आहे. एपिसोडची सुरुवात होते तेव्हा सगळा परिवार मंदिरामध्ये जमा झालेला असतो आणि नवीन सुरांना मंदिरामध्ये दिवा लावायचा असतो. तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते की नंदिनी पुढे हो आणि दिवा लाव. परंतु वसुहत्या म्हणते मानिनीला की मानिनी तू विसरलीस का? तुझी थोरली सून काव्य आहे. नंदिनी होणार होती पण आता काव्य आहे. आणि मग सगळे काव्याला सांगतात की काव्या तू पहिले दिवा लाव. परंतु काव्या नाही म्हणते आणि म्हणते मला हे काहीही करायचं नाहीये. मी दिवा लावणार नाहीये. मग नंदिनी म्हणते की काही हरकत नाही. दिवा मी लावून घेते. त्यामुळे नंदिनी दिवा लावते आणि सगळं हात जोडतात. नंदिनी म्हणते की देवा तुझ्या मनात काय होतं की तू हे सगळं घडवून आणलं. परंतु आता सगळ्यांना हे सहन करण्याचं बळ दे आणि मला बळ दे की मी सगळ्यांना घेऊन चालू. माझं घर आहे त्याला जोडून ठेव. दुसरीकडे काव्या देवाला मागते की देवा तुझे हे काय केलंय माझ्यासोबत ते मला अजिबात मान्य नाहीये आणि ते मी कधीही आयुष्यात मान्य करणारही नाही. तर दुसरीकडे रम्या म्हणते की तुम्ही दोघं देवाला काय म्हणत आहे? मनातल्या मनात म्हणते हे मला नक्कीच माहिती आहे आणि मी देवाच्या ऐवजी मीच तुम्हाला तथास्तु म्हणते आणि नंदिनी तुला मी या घरातून काढून टाकेलच आणि काव्या तुला तर एका महिन्याच्या आत पाचच्या आयुष्यामधून मी काढून टाकेल. त्यानंतर घरचे मानिनी आणि सगळे म्हणतात नंदिनी पहिले तर काव्य आणि पार्थला म्हणतात की जोडीने सगळ्या थोरल्या लोकांचे आशीर्वाद घ्या. पार्थ कसा-बसा समोर येतो, परंतु काव्या समोर येत नाही. काव्याला समोर आणतात वसुहत्या समोर. काव्या वसुहत्याला बघते आणि काव्या म्हणते की मला हे काहीच करायचं नाहीये. मला कशातच इंटरेस्ट नाहीये. ना या लग्नामध्ये, ना या रीतीभातीमध्ये, नाही या घरातल्या लोकांमध्ये. त्यामुळे मी काहीही करणार नाहीये आणि ती तिथून हटून जाते. तर सगळे नंदिनीला म्हणतात. नंदिनी पण काव्याला ॲक्चुअली समजवण्याचा प्रयत्न करते की काव्या ठीक आहे दिवा लावणं या घरची रीत जरी असली, परंतु थोरल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणं हे आपल्या घरातले संस्कार आहे. ते तर आपण करू शकतो. परंतु काव्या म्हणते की मला कोणीही समजावून सांगू नका. त्यामुळे काव्य नंदिनीचं सुद्धा ऐकत नाही. मग नंदिनी आणि जीवाला जोडीने पाया पडायला लावतात. नंदिनी तर समोर येते, परंतु ती तशीच उभी राहते. तेव्हा मंजुताई म्हणते, की "आतापर्यंत छोट्या बहिणीला एवढं लेक्चर दिलं, आता काय झालं? आता पाया का पडत नाहीयेस?" तर नंदिनी म्हणते, की "हो, आशीर्वाद तर घ्यायचा आहे, पण हा आशीर्वाद जोडीने घ्यावा लागतो." आणि ती जीवाकडे बघत राहते. तर मानिनी जीवाला घेऊन येते तिथे आणि मग दोघं जोडीने आशीर्वाद घेतात. वसुहत्याचा, त्यांच्या आई-बाबांचा, मंजुताईचा आणि त्यानंतर वसुताई म्हणते, की "आता नंदिनी तू तुझ्या थोरल्या जाऊबाईचा आशीर्वाद घे." आणि जीवाला म्हणते, की "तुझ्या भावाचा आणि बहिणींचा आशीर्वाद घे." त्यामुळे आता हा प्रसंग खूप जास्ती कठीण आहे. कारण लग्नच मिसमॅच झालेलं आहे. त्यामुळे आशीर्वाद घेणं वगैरे खूप जास्ती कठीण झालेलं आहे. ते दोघंही एकमेकांकडे बघतात. परंतु जीवा आणि नंदिनी खाली झुकतात आशीर्वाद घ्यायला. पार्थच्या पाया पडतात आणि पार्थ कसाबसा असे हात वर करून त्यांना आशीर्वाद देतो. घरचे इन्सिस्ट करतात म्हणून. तर दुसरीकडे आता वसुताई नंदिनीला म्हणते, की "नंदिनी तू तुझ्या थोरल्या जाऊबाईचा काव्याचे आशीर्वाद घे." त्यामुळे नंदिनी काव्याच्या पाया पडायला झुकते. नंदिनी आणि जीवा दोघेही. आता हे खूप कठीण झालेलं आहे काव्याला. एकीकडे आहे तिची थोरली बहीण, तर दुसरीकडे आहे तिचं प्रेम. ते दोघंही आता जोडीने तिचे आशीर्वाद घेत आहेत. त्या दोघांना आशीर्वाद ती कुठल्या विचाराने देणार हे खूप कठीण झालं तिला आणि ती तिथून निघून जाते. पाय असे मागे काढते आणि तिथून ती निघून जाते. तिला हे सहनच होत नाही. त्यानंतर सगळेच तिथून निघून जातात. नंदिनी जीवाकडे एकदा बघते. जीवाही तिथून निघून जातो. त्यानंतर नंदिनी देवाकडे मागते, की "देवा या घराला जोडून ठेवण्याचं मला बळ दे. या घरातल्या लोकांना जोडून ठेवण्याचं आणि या घराला जोडण्याचं मला प्लीज बळ दे." दुसरीकडे मानिनी आणि पार्थचे आई-बाबा विचार करतात, की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि त्यांना कळत नाही, की आणि ते स्वतःवर डाऊट घेतात, की खरंच आपण तर नाही चुकलो ना? आपण आई-बाबा म्हणून फेल झालेलो आहोत का? तेव्हा मानिनी म्हणते, की आपण तरी कायच केलं असतं. तिथे परिस्थितीच खूप अलग होती. परंतु आपल्यालाच इतका त्रास होतोय, तर नंदिनी आणि काव्याला किती त्रास होत असेल, त्यांच्यावर काय व्यथा होत असेल त्यांची विचार करणंही खूप कठीण आहे. तेव्हा आजचे बाबा म्हणतात, की हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी कारण मी जेव्हा पार्थ आणि जीवाकडे गेलो होतो, तेव्हा ते दोघंही भांडणं करत होते. कधीही न भांडणं करणारे आपली 2 मुलं आज भांडायला लागत होते. त्यामुळे मला हेही दिसून आलं, की ते दोघेही या लग्नापासून खुश नाहीयेत. त्यामुळे मला हे सगळं ठीक करण्याचा एक मार्ग सुचलेला आहे. मानिनी विचारते कोणता मार्ग? तर दुसरीकडे आपण बघतो, की नंदिनीच्या आईचा नंदिनीला कॉल आलेला असतो आणि ती विचारते, की "तिकडे सगळं ठीक आहे ना? सगळं व्यवस्थित आहे ना?" नंदिनी सगळं खोटं सांगते, की "हो, आई सगळं ठीक आहे." नंदिनी विचारते, की नंदिनीची आई विचारते, की "काव्या ठीक आहे ना?" तर तिने माझा फोन नाही उचलला. नंदिनी म्हणते, की "आईला हे सगळं नाही सांगायचंय मला. आईलाही सांभाळायचंय, काव्यालाही सांभाळायचंय आणि जसं मानिनी काकूंनी सांगितलंय, की या घरातल्या सोन्याच्या जबाबदाऱ्या ते पण निभवायच्या आहेत. त्यामुळे मला सगळं व्यवस्थितरित्या करावं लागेल." आणि ती तिच्या आईला सुद्धा काही सांगत नाही आणि म्हणते, की "हो, सगळं ठीक आहे." इथेच एपिसोड संपतो. पुढच्या एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे, की रम्या वसुताई आणि मंजुताईला म्हणते, की जर नंदिनी सगळं समजून आणि शांत राहण्याचा प्रयत्न करत आहे ना, परंतु आपण काव्याला ट्रिगर करू शकतो आणि त्यासाठी माझ्याकडे खूप मस्त प्लॅन आहे. कारण काव्या हळवी आहे. ती मनातलं बोलून टाकते. तिला ट्रिगर करणं सोपं आहे. तर दुसरीकडे अ, काव्या नंदिनीला विचारते, की "ताई, तू माझी मोठी बहीण असून तू माझ्या पाया कशा पडू शकतेस?" वगैरे ती जाब विचारते. तर आता बघणं इंटरेस्टिंग आहे. तर दुसरीकडे आजचे बाबा सुद्धा एक सोल्युशन देतात. मानिनीला बोलून दाखवतात, की जर हे दोघंही या लग्नाला खुशच नाहीयेत, तर आपण हे लग्न मोडून टाकूया. तर मित्रांनो, तुम्हाला हा सुझाव कसा वाटलेला आहे? लग्न मोडणं योग्य आहे का? मला कमेंट करून जरूर सांगा. जर वास्तविकरित्या पाहायला गेलं तर अशी काही सिच्युएशन होणारच नाही. परंतु जर झाली तरी लग्न मोडणं हेच योग्य आहे. कारण चौघे जे एकमेकांवर प्रेम करत नाहीत, त्रास होतोय, तर अलग राहणं, लग्न मोडणं हे केव्हाही चांगलं. आजचा एपिसोड इथे संपतो आणि आजचे अपडेट सुद्धा. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? मला कमेंट करून सांगा आणि उद्याच्या एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक